बुलढाण्यात लंपीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोळा सणावर आणले निर्बंध। मात्र खामगाव शहरात गुरांच्या आठवडी बाजारात शेकडो जनावरे एकत्र। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। आम्ही पोळा साजरा करणारच, शेतकऱ्यांची भूमिका। बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश पारित केले आहेत। मात्र आज गुरुवार असल्याने खामगाव येथील गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुरे एकत्र आलेली आहेत। हे अधोरेखित करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर आक्षेप घेत आम्ही पोळा साजरा करणारच। जिल्हाधिकाऱ्यांना गुरांच्या बाजारातील गुरे दिसत नाहीत का? फक्त हिंदूंच्या सणांना अडथळा का? असे सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोळा सार्वजनिक साजरा न करण्याच्या आदेशावरती आक्षेप घेतला आहे। अनेक शेतकरी आक्रमक होत आम्ही पोळा साजरा करणारच अशा भूमिकेवर ठाम आहेत। आता यावर बुलढाणा जिल्हाधिकारी नेमकी काय भूमिका घेत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। उद्या पोळ्याला सण आहे, सरकारने नियम काढला की बुवा तुम्हाला कलम लागू होतील, लंपीमुळे तुम्ही पोळा भरू शकत ना। मग मला सरकारला हे म्हणणं आहे की खामगावमध्ये तुम्ही 10 ते 15,000 विक्री होऊ लागली बैलाची, तेव्हा तुमचं काय झालं? तेव्हा त्या अधिकाऱ्याला दिसत नाही का बुलढाण्याच्या की हे काय करू लागले म्हणून? आज पोळ्या माता माझ्या बैला माता माझे लेकरं शिकतात, माझे लेकरं पोट भरतात, मी पोट भरतो, दुसरं काय आहे माझ्याकडे? बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण असलेला पोळा सण, बैलाचा सण, तो बंदी घालण्यासाठी त्यांनी आदेश जारी केलेले आहेत की सार्वजनिक ठिकाणी पोळा हा भरवण्यात येऊ नये। तरी माझी सदर प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्याचा हा सण सगळ्यात मोठा असून वर्षभरातून एकदा येणारा सण आहे। त्या निमित्ताने कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी यांनी हे बंदीचे आदेश त्वरित उठवण्यात यावे आणि बाजार कलेक्टर साहेबांना बंदी आणलेली आहे। बंदी आणलेली असताना ते कलेक्टर साहेब का शेतकऱ्याची मुलं नाहीत का? असं करणं बरोबर नाही। आणि खामगावले 15,000 20,000 लोक बैल हे बाजार भरलेला आहे, मग हे का भरलेला आहे? हे असं बरोबर नाही। तुम्ही शेतकऱ्याची मुलं सर तुम्ही असं करायला नाही पाहिजेत।